आज दिनांक आहे 3 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे ही आजच बहिणींना 7वा हप्ता मिळणार आहे आणि सोबतच पैठणी साड्यांचे गिफ्ट देखील मिळणार आहे। तर आता ते 13 जिल्हे आणि 8 बँकांची यादी जाहीर झालेली आहे, तर ती यादी आपण लगेच जाणून घेऊया। यामध्ये 10 जिल्हे सर्वात महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच्यानंतर 3 जिल्हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। 3 जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणारच आहेत। अशा मिळून 13 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि ही यादी आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आता सर्वात महत्त्वपूर्ण यादी पाहण्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते बहिणींचे म्हणा किंवा सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे। तर ते प्रश्न कोणते होते, तर आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार किंवा आज कशामुळे पैसे मिळणार। तर हे पहा, आतापर्यंत महिलांनी भरपूर दिवस वाट पाहिलेली आहे, परंतु आता वाट पाहण्याची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि रक्कम एकूण किती मिळणार। तर हे पहा, जर तुमचे मागील पैसे राहिलेले असतील तर ते सुद्धा पैसे येणार आहेत। असे मिळून 9,600 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। परंतु जर तुम्हाला मागील हप्ते भेटले असतील आणि इतर पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर मग मात्र तुम्हाला मागील हप्ते भेटल्याच्या नंतर आता फक्त पुढचे हप्ते म्हणजे 2100 रुपये जे आहेत तुम्हाला जमा होणार आहेत। 2100 अधिक 1,500 रुपये जे की डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला आतापर्यंत भेटला असेल नसेल तर तो देखील हप्ता जमा होणार आहे। आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण आणि धमाकेदार अपडेट म्हणजे आज कोणत्या महिलांना नेमकं पैसे मिळणार। तर हे पहा, आज अशा महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि ज्या महिला या खाली मी 10 जिल्ह्यांची यादी देत आहे त्या 10 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही 10 जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला आज पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। आता आज 3 जानेवारी आहे आणि महिलांचा सण जो आहे तो आजच साजरा होणार आहे थोडक्यात, कारण की पैसे जेवढ्या प्रचंड महिलांना आज भेटणार आहेत। मकर संक्रांतीची भेट थोडक्यात ही असणार आहे। सोबतच पैठणी साड्यांचं देखील नियोजन आखलेलं आहे, ते देखील तुम्हाला आपण पाहणारच आहोत। जिल्ह्यांची यादी आणि पैठणी साड्या कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार त्याच्या अगोदर आपण छोटीशी अपडेट पाहूया। ती म्हणजे काय, तर नवीन अर्ज भरण्यासाठी देखील लवकरच चालू होणार आहे आणि ह्या नवीन अर्ज ची लिंक जी आहे ती तुम्हाला कुठे मिळणार, तर आपण फर्स्ट कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा व्हॉट्सॲप चॅनल जो आहे तो जॉईन करायचा आहे आणि हा चॅनल जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नवीन अर्ज भरण्याची लिंक देखील मिळून जाणार आहे आणि मकर संक्रांतीचा बोनस देखील नेमकं काय असणार ते देखील तुम्हाला या नवीन चॅनलवर मिळणारच आहे। तसेच सोबतच नवीन अपडेट्स देखील या खाली चॅनलवर येणार आहे, त्यामुळे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक आपण दिलेली आहे। तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच आता 7वा हप्ता जो आहे तो एकूण 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा पद्धतीची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। आता हप्ता तर वाटप होणारच आहे, परंतु जिल्ह्यांची यादी जी आहे ती कशा पद्धतीने येणार आहे ती 10 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत। खाली मॅप दिलेला आहे, यामध्ये 10 जिल्ह्यांची मी डायरेक्ट नावे तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक देखील नवीन अपडेट देखील सांगू इच्छितो। आता 20 लाख घरकुलं फक्त लाडक्या बहिणीसाठी वाटप होण्याची सुरुवात झालेली आहे आणि 20 लाख घरकुलं जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी अपडेट नेमकं काय असणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया। तर हे पहा, यासाठी पात्रता आणि अटी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। जर या पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या तर 2 लाख रुपयाचं घरकुल जवळपास तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे या पात्रता आणि अटी लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी येणार नाही। तर हे पहा, यासाठी सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत। त्याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो मिळायलाच पाहिजे किंवा भेटलेला असायला पाहिजे, तरच तुम्ही या घरकुलासाठी अर्ज करू शकता। आणि तसेच तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुमच्या नावावर 1 गुंठा का होईना जमीन असायला पाहिजे आणि जर जमीन असेल तरी देखील आपल्याकडे एक नवीन आयडिया आहे किंवा तुम्ही काही म्हणू शकता, तर ती असं आहे की तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र तयार करायचे आहे आणि जे संमतीपत्र तुम्ही टाईप करून घेतल्याच्या नंतर त्या संमतीपत्रावर देखील फॉर्म भरायला तुम्हाला जमणार आहे। आता महत्त्वपूर्ण आपल्या 10 जिल्ह्यांकडे वळूया। या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आणि कोणते जिल्हे आज राहणार संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया। तर हे पहा, 10 जिल्ह्यामध्ये आता सुरुवात असणार आहे अहिल्यानगरपासून, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड आहे, त्याच्यानंतर जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, त्याच्यानंतर धाराशिव आहे, त्याच्यानंतर सोलापूर आहे आणि फायनल पुणे आहे। तर अशा पद्धतीचे एकूण 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत, कारण की आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये फक्त 6 हप्तेच भेटलेले आहेत आणि 7वा हप्ता म्हणजे 2100 रुपये तुम्हाला आज दुपारी 3:47 तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तर अशा पद्धतीची आपण 10 जिल्ह्यांची नावे तर आपण सांगितलेलीच आहे। सोबतच आता लाडक्या बहिणीसाठी नवीन गिफ्टवर गिफ्ट आता सध्या भेटत आहे, त्यामध्येच आता सिलाई मशीन आहे, तसेच 20 लाख घरकुलाचं तर आपण अगोदर सांगितलेलं आहे, परंतु सिलाई मशीनचे अर्ज कधी
कधीपासून चालू होणार, तर हे पहा सिलाई मशीनचे अर्ज देखील येत्या 2 दिवसात चालू होणार आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते चॅनल जॉईन करून ठेवू शकता तुम्ही, तिथे लिंक लवकरच येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही सिलाई मशीनच्या अंतर्गत तुम्हाला जवळपास 15 ते 16,000 रुपये अनुदान जे आहे ते भेटणार आहे फक्त सिलाई मशीन घेण्यासाठी, जेणेकरून तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकता. या हेतूने शासन सध्या सिलाई मशीनचे नवीन अर्ज चालू करणार आहे आणि ते अर्ज चालू केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच सिलाई मशीन अपडेट करायचे आहे किंवा सिलाई मशीनचा अर्ज भरून टाकायचा आहे. तो कधी येणार, कशा पद्धतीने भरणार, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करूनच ठेवायचं आहे. आता आपल्या सबस्क्रायबरसाठी मेन गिफ्ट आपण एक देणार आहोत. मोठं गिफ्ट असणार आहे, छोटं मोठं नाही, अत्यंत मोठं आणि जबरदस्त गिफ्ट फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण देणार आहोत. ते म्हणजे काय, तर 7 पैठणी साड्या आपण वाटणार आहोत आणि या 7 पैठणी साड्या कोणाला मिळणार, तर हे पहा जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या खाली धन्यवाद सर आम्हाला पैसे मिळाले किंवा एक चांगल्या पद्धतीची कमेंट जे महिला करत असतात, तर अशा महिलांसाठी आपण 7 पैठणीचे वाटप करण्याचे नियोजन जे आहे ते आखलेले आहे. त्यामुळे या 7 पैठणी साड्या लवकरच वाटप सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 3च गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. लाईक केल्याच्यानंतर सबस्क्राईब केला आहे की नाही चेक करायचे आहे आणि खाली एक छान कमेंट देखील तुम्ही करू शकता. सोबतच आपण जे खाली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे फर्स्ट कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती देखील तुम्हाला जॉईन करायची आहे. आता महत्त्वपूर्ण महिलांचा प्रश्न होता तो म्हणजे आतापर्यंत पैसे भेटले नाहीत, तर हे पैसे कधीपर्यंत भेटणार, आणि 1.25 हप्ता तर वाटप झालेलाच आहे आणि त्यामुळेच तुम्हाला अडचण जी आहे ती कधी काही आली आहे का, किंवा आतापर्यंत पैसे जर भेटले नसतील तर मग मात्र तुम्ही काय करायचे, तर हे पहा सर्वात प्रथम म्हणजे फक्त आपण आपल्या सबस्क्रायबरसाठीच एक नवीन प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे काय, तर जेवढ्या महिलांचे कमेंट खाली येतील सर आम्हाला पैसे भेटले नाहीत, आमचे नाव किंवा त्यांचं नाव आणि जिल्हा खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपण त्यावर त्वरित ॲक्शन घेऊन किंवा आमची टीम आहे स्वतः, आमची टीम जी आहे ती तुमच्या सर्व जिल्ह्यामधील महिलांची यादी जी आहे ती PDF स्वरूपात तयार करत असते आणि वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर त्यांच्यापर्यंत आपण डायरेक्ट PDF जी आहे ती तयार करून आपण त्यांच्या ईमेलला पाठवत असतो, जेणेकरून ते लवकरात लवकर तेवढ्या महिलांची दक्षता घेतील आणि त्या महिलांना पैसे जे आहेत ते 7वा हप्ता असेल किंवा आता 6वा हप्ता असेल तर डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करायची अजिबात विसरायची नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण महिलांचा प्रश्न होता, सर पैसे तर आता 2100 रुपये भेटणारच आहेत, परंतु ती अन्नपूर्णा योजना एक होती पहा, अन्नपूर्णा योजनेचं त्याचं काय झालं, तर त्या अन्नपूर्णा योजनेचे पैसे आम्हाला कशामुळे भेटले नाहीत, किंवा ते अन्नपूर्णा योजनेचे 1,500 रुपये जे आहेत ते तुम्ही बोलले होते भेटणार आहेत, तर ते पहा अन्नपूर्णा योजनाच्या अंतर्गत आता पैसे कधी भेटणार, तर हे पहा ही योजना जी आहे ती अजूनही चालू आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण अजूनपर्यंत तरी आलेली नाही. या योजनेचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त 2 अटी पूर्ण करायच्या आहेत. त्या म्हणजे काय, तर तुमच्या नावावर एक कमीत कमी उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलाच्या यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला कमीत कमी एक लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला असायला पाहिजे, तर तुम्हाला ही अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत गॅस जो आहे तो भेटणार आहे. तर यासाठी तुम्हाला फक्त गॅस बुकिंग करायच्या वेळेस गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस बुकिंग करूनच भरायचा आहे आणि बुकिंग करून भरल्याच्या नंतर तुम्हाला हा गॅस जो आहे तो गॅसची सबसिडी म्हणा 3 गॅसची सबसिडी एकूण मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ते 3 गॅस सिलेंडरचे सबसिडी म्हणजे 2,500 रुपये तुमच्या खात्यावर डायरेक्ट डेबिट माध्यमाद्वारे जमा होणार आहे. आणि आता सोबतच नवीन देखील अपडेट आलेली आहे, PM किसानचा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी या सर्व अपडेट दिलेले आहेत. आणि तुम्हाला शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देतो, नवीन अर्ज भरण्यासाठी देखील लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कमेंटमध्ये आपण ही लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलची, तर ती जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन अर्ज भरण्यासाठी आणि मकर संक्रांतीचा बोनस भेटण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन गिफ्ट जे आहे ते पैठणी साड्या जॅकेट देखील लवकरात लवकर भेटून जातील. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.